स्टार प्रवाह गणेशोत्सव आज स्पेशल का आहे? कारण नेहमी एका अभिनेत्रीचा लुक काय असेल याची चर्चा खूप असते आणि ती आहे अर्थातच आपल्या सर्वांची लाडकी रुपाली भोसले, आधीची संजना आणि आताची तेजस्विनी सरकार. हो हो सरकार, क्या बात आहे. लुक तर आजचा अजूनच जोरदार आहे. जसं म्हटलं की नेहमी तुझा लुक काय असेल याची नेहमी उत्सुकता असते आणि आज पण तो तितकाच ग्रँड आहे. सो तूच सांग या लुक बद्दल. नऊवारी आहे, म्हणजे नऊवारी नाही म्हणता येणार, ही 12 वार आहे आणि ती आम्ही अशी ड्रेप केलेली आहे. बरं नेसण्याची आहे, अशी वेअर करण्याची नाही आहे. त्याच्यानंतर हा नेसलेली हो नेसलेली आहे. सो त्याच्यामुळे त्याचा ना एक वेगळा फॉल आहे, वेगळा फील आहे. पुण्याचा मिहीर डिझायनर म्हणून आहे, त्यांनी ही नऊवारी केलेली आहे. ज्वेलरी जिजाने केलेली आहे. सो ते सगळं तिथून असं क्विक रॅपिडोमध्ये आलेलं आहे, कारण अचानक गणपती इव्हेंट स्टार प्रवाह म्हणालं की आहे, मग काय पारंपरिक लुक आहे. पण त्याबरोबर सिरियलचं शूटिंगही सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथनं वेळ काढून रिहर्सल्स आणि मग हा सगळा लुक तयार करायचा. बाकी मग सगळं मेकअप आणि हे सगळं रुखसार आहे, दीपक आहे, हा राजू आहे. हेअरस्टाईल हा फारच सुंदर आहे. हेअरस्टाईलचा असा म्हणजे मला असं वाटतं की काशीबाई लुक घेण्याचा प्रयत्न केला, तसा तो लुक करण्याचा प्रयत्न केला. आता मला माहिती नाही तो किती जमलाय खूपच जमलाय. म्हणजे आपण मनसाळींना सांगूया जरा पुन्हा काशीबाई वेगळी करा. हो ऍक्च्युली मराठीमध्ये केलं तरी चालेल. आणि जसं अर्थात आधीची संजना तर सगळ्यांच्या लक्षात आहेत आणि आताची सरकार जी आहे तर तीही जोरदार आहे. पण मधला हा जो काळ होता तेव्हा तू म्हणजे वाट बघत होतीस की तोवर एक 4-5 ऑफर आल्या तर नाकारल्या, काय झालं होतं तेव्हा? नाही तेव्हा मला तसा वेळ दिला नाही प्रवाने, कारण शिट्टी वाजली रे ठरलं होतं, ते सुरू होतं. आणि त्याच्यानंतर थोडा जो काही एक ब्रीदिंग स्पेस मिळाला तिथे मला असं वाटतं की स्वतःला रिज्युव्हेनेट करण्याचा प्रयत्न केला आणि अजून जरा थोडा वेळ देऊन किंवा आता काय तू स्वतःसाठी थोडा दिला. आई बाबांना अक्कलकोटला घेऊन गेले, पंढरपूरला घेऊन गेले, तुळजापूरला घेऊन गेले. सो तो वेळ एक फॅमिली टाईमसाठी स्पेंड केला आणि नंतर पुन्हा मला माहीत होतं की ही इनिंग सुरू झाल्यानंतर वेळ मिळणार नाही आहे. सो तो स्वतःसाठीचा वेळ पण फार महत्त्वाचा होता. आईबाबांबरोबर एक वेळ घालवणं महत्त्वाचं होतं की त्यांना अक्कलकोटला जाणं फार म्हणजे त्यांची आईची तर इच्छा होतीच, कारण आई घरचे सगळे स्वामी भक्त आहेत, त्यामुळे अक्कलकोटला जाणं होतंच. त्या अक्कलकोटला गेलो, मग तुळजापूरला गेले. म्हणजे तुळजापूरचा किस्सा असा आहे की आई लहान असताना तिने तो एक नवस म्हटला होता की मी येऊन लोटांगण घालेल. त्याच्यानंतर आईला जमलं नसेल किंवा मग ते झालं नाही पॉसिबल. एवढ्या वर्षानंतर ती जेव्हा गेली आणि ती जेव्हा त्या देवीकडे बघताना, ओटी भरताना जे की तिचे डोळे पाणावले होते ना, ते बघून मला खूप छान वाटलं की ओके चल हा एक वेळ मिळाला मला आणि मी आईला पटकन घेऊन गेले. नक्कीच एक इमोशनल मोमेंट होतं. आणि यावेळेला आता गणपती रायाकडे काय मागायचंय, गजाननाकडे काय साकडं? बाप्पाकडे काहीच मागत नाही गं मी, कारण त्याला ना सगळंच माहिती. आपण म्हणतो ना देवा काळजी, तसं त्याला सगळंच माहिती आहे. तो सगळंच बघतो आणि तथास्तू म्हणतोय. त्याच्यामुळे तो येण्याआधीच इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी भरभरून दिल्या आहेत. म्हणजे आता ती एक गोष्ट जी आहे ती मी तुला आत्ता नाही सांगणार, ती जेव्हा ती वेळ येईल तेव्हा नक्कीच मी सांगेन. कारण तुलाही माहिती आहे आज आपण एवढी वर्ष ओळखतोय, माझ्या इमोशनल काय म्हणतात कप्प्यामध्ये घर तर होतंच, स्वतःचं घर घेणं आईबाबांसाठी आणि भावासाठी. अजून एक इमोशनल कप्पा आहे, तो काय आहे तो मी तुला नंतर सांगेन. पण बाप्पा यायच्या आधीच बाप्पाने एक नवीन मालिका माझ्या पदरात दिलेली आहे, लपंडाव नावाची, जी लवकरच स्टार प्रवाहावर येते. तर एक्सायटेड आहे, थोडीशी नर्वस आहे की 5 वर्ष संजना गेल्यानंतर ही भूमिका लोकांना तितकीच आवडायला पाहिजे. रादर संजनाला मी पुसू नाही शकत, कारण ती अजूनही लोकांच्या खूप ठळक लक्षात आहे. पण तिला जर बॅकसीटला देऊन मी सरकारांना तिथे बसवण्याचा प्रयत्न असेल माझा. सो येस. पण संजनाला लोक अजूनही मिस करतायत. किती असे DMs तर येतच असतील, काय चाललंय अजूनही ते सगळं आहे? ऑफकोर्स आहे. म्हणजे माझी हिंदी मालिका जी होती त्याचे फॅन्स अजूनही आहेत, ते अजूनही कोलॅज करतात, अजूनही विचारतात सेकंड सीझन कधी येणार. तर संजना तर आत्ता म्हणजे नोव्हेंबरमध्ये ऑफर गेली आहे सिरियल, तर ती इतकी ठळक आहे लोकांना. आणि 5 वर्ष इट्स अ लाँग जर्नी यार, म्हणजे 5 वर्ष छोटा स्पॅन नाही आहे. पण या आय लव्ह दॅट. तुझ्यासाठी ती मालिका किती स्पेशल होती? खूप स्पेशल आहे, खूपच स्पेशल आहे. कारण लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा सगळंच बंद होतं आणि सगळेच कामाच्या शोधात होते, तेव्हा ही मालिका माझ्याकडे आली आणि ती अशी 360 माझं आयुष्य आणि माझी जर्नी चेंज झाली त्या मालिकेमुळे. एक वेगळ्या पद्धतीची ओळख दिली.
स्टार प्रवाहाचे आभार मानेन की अँटॅगनिस्टला इतकं मोठं केलं, म्हणजे विलन सुद्धा इतका मोठा या स्थानावर असू शकतो हे स्टार प्रवाहाने केलं. आणि म्हणजे तुमच्या शोचा हिरो कोण आहे तर तो विलन आहे. विलनची जागा इकडे आहे, प्रोटॅगनिस्ट तर आहेच आहे, पण विलनसुद्धा कमी नाही आहे. हे स्टार प्रवाहाने खूप अंडरलाईन केलं. सो त्याच्यामुळे संजना खूप मोठी झाली. आणि तुझा परफॉर्मन्सही तेवढाच सॉलिड आणि दमदारच होता, प्रश्नच नाही. आता सरकार कशी असणार? सरकार म्हणजे प्रोमोमध्ये दिसतंय तोडफोड. संजना थोडी माइल्ड व्हर्जन होती रादर, पण सरकार तशी नाही, माइल्ड नाही. कायदा आपला तिला माफी नाही, अजिबातच नाही. ओके. आणि गणेशोत्सवात यंदा स्पेशल काय असणार आहे तुझ्या घरी? काय बाप्पा 27 तारखेला विराजमान होतोय, 30 तारखेला घरी सत्यनारायणाची पूजा आहे, भजन आहे. सो तो एक 5 दिवसाचा एक जो 5 दिवस जे असतात ते खूपच वेगळे असतात, खूप फेस्टिव्ह आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं. सो गणेश उत्सवात काही स्पेशलपेक्षा ते गणेश उत्सवच स्पेशल असतं खरं तर, कारण खूप गोष्टी घेऊन येतो आहे बाप्पा यावर्षी. सो ती जी एक गोष्ट आहे ती मी ठेवते, ती नंतर आपल्याला भेटायचं असल्यामुळे परत ती मी नंतर तुला सांगेन. मी त्याची वाट बघीन. आणि सध्या हा लुक छान आहे आणि आता हे गणेश उत्सव तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.